होता. त्यामुळे आपल्या भारतातील थोर नेत्यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद यासारखे नेत्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या कार्यातून त्यांच्या मेहनतून या देशाला स्वातंत्र्य 1947ला स्वातंत्र्य प्राप्त झाले. तसेच आणि आपण हे भारताचं अमृत वर्ष साजरा करीत आहोत. तसेच या शाळेचे संस्था चालक यांनी मला आमंत्रित केले 2019चे प्रदर्शन हे. तसेच त्यांच्या कार्याचे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार याच्याद्वारे त्यांनी ज्ञानाचे हे उच्च भरावे ही ईश्वरी प्रार्थना. तसेच विद्यार्थी मित्र म्हणून तुम्ही पण या देशासाठी खूप प्रयत्न करावे. देशाची शान साऱ्या जगात उभे करावे. तसेच या देशासाठी तुम्ही ज्यांनी प्राणार्पण केले त्याची स्मृती जागृत करावी. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले इसकी वो सीता हमारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. खरोखर आमच्या मुलांना तुम्ही स्वातंत्र्याचं महत्त्व अगदी बोलक्या स्वभावामध्ये आणि अगदी क्षणामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल अधिक धन्यवाद. यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री संगळ साहेब आपल्या मुलांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात. या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच मुख्याध्यापिका मनापासून सर्व शिक्षक वर्ग, खास करून या ठिकाणी ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिलेल्या आपल्या प्रमुख पाहुण्या, निवृत्त सौभाग्यवती आजी सुब्राजी मुल्ला, तसेच या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले सन्माननीय प्राध्यापक गिरीश मुल्ला, या संस्थेच्या संचालक आणि सर्व बालमित्र, 75 वर्षाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं यावर्षी आपण ध्वजारोहण किती दिवस, हा समारोह किती दिवस साजरा करतोय? 3 दिवस साजरा करतोय. बरोबर आहे ना? 13, 14, 15 स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 15 ऑगस्टच्या दिवशी. 15 ऑगस्ट 1947ला रात्री 12 वाजून 1 मिनिटाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यावेळेचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण केलं, ब्रिटिशांचा झेंडा उतरवला आणि भारताचा तिरंगा युनियन ब्रिटिशांचा तो उतरून भारताच्या त्या ठिकाणी फडकून या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं. मित्रांनो, या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी म्हणून लाखो स्वातंत्र्यवीरांनी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनंत स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवनाची आहुती घेऊन आपल्याला हा स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये सर्वांना समान हक्क नव्हते. आज ज्या पद्धतीने आपण शाळा शिकतोय, वेगवेगळ्या खेळामध्ये सहभागी होतोय, आपल्या देशाची स्वतंत्र सेना आहे, आपण या देशामध्ये मोठ्याने म्हणून देशासाठी म्हणून काम करतोय, तशा पद्धतीचं काम त्या काळामध्ये होत नव्हतं. आपण ब्रिटिश राज्यकर्त्यांचे गुलाम होतो. 250 वर्ष त्यांनी आपल्यावरती राज्य केलं आणि या गुलामगिरीतून बाहेर काढण्याचं काम स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला केलं. त्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करणं, त्यांना अभिवादन करणं, त्यांच्या कार्याची आठवण करणं, या गोष्टीचं आपलं परम कर्तव्य आहे.
ज्यावेळेला आपण असं करतो त्याच वेळेला आपण आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा या ठिकाणी निर्माण होते. हा 75वा अमृत महोत्सवी पाहण्यासाठी म्हणून अनेक स्वातंत्र्य सैनिक, बहुतांश जवळजवळ 95% स्वातंत्र्य सैनिक जे हयात होते ते आता नाही आहे. परंतु त्यांनी केलेल्या बलिदानामुळे आज आपण या ठिकाणी एक दिवस पाहतो आहोत. सर्वोदय विद्यालयाच्या वतीनं आपण नेहमीच मुलांचे संस्कार घडवत असताना ते खेळाडू म्हणून चांगले झाले पाहिजेत, त्याने अभ्यासात चांगले झाले पाहिजेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ते एक सुसंस्कारित राष्ट्रनिष्ठ नागरिक बनले पाहिजे, जबाबदार नागरिक बनले पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत. असाच प्रयत्न आपण भविष्यामध्ये चालू ठेवूया. या 75 वर्षाच्या निमित्तानं इथल्या मुख्याध्यापिकांना आणि सर्व शिक्षकांना मी सूचना देऊ इच्छितो की केवळ 3 दिवसाचा कार्यक्रम म्हणून तुम्ही करण्याची आवश्यकता नाही. तर हे 75 वर्ष जे स्वातंत्र्याचं 75वं वर्ष आहे, या संपूर्ण वर्षभराच्या काळामध्ये तुम्ही 75 वर्षाच्या निमित्तानं विविध उपक्रम घ्यावे. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक महिन्याला एक तरी उपक्रम हा स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्तानं व्हावं. आणि त्याच कार्यक्रमामध्ये देशाला जे स्वातंत्र्य ज्या लोकांनी मिळवून दिला त्यांच्या संदर्भातला एक अभ्यासू माणूस, अभ्यासू वक्ता आणून या ठिकाणी मुलांना देखील त्याचा एक कार्यक्रम करावा अशी सूचना करतो. या 75 वर्षामध्ये येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत 12 महिन्यात 12 कार्यक्रम वेगवेगळे झाले पाहिजेत, त्याचं नियोजन करावं तुम्ही सूचना करतो. तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेझिम प्रकार सुरू होती. एक साथ लेझिम प्रकार के लिए तैयार कर. त्याबद्दल त्यांचे कौतुक. यानंतर बांबू प्रकार. एक साथ बांबू प्रकार सुरू कर.
साथ झांज प्रकार शुरू कर.